महाशिवरात्र म्हणजे भक्तीचा उत्सव आणि महादेव म्हणजे असे देव ज्यांना राजाही प्रिय आणि सामान्य माणूसही प्रिय. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवाचे असे 10 महान भक्त ज्यांच्या भक्तीच्या कथा आजही आपल्याला प्रेरणा देतात. पहिल्या स्थानी आहे लंकेचा राजा रावण, जो फक्त बलवान नव्हता तर तो महान शिवभक्त होता. त्यानं कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला, पण महादेवांनी त्याचा अहंकार मोडला. त्यानंतर रावणाने शिवतांडव स्तोत्र रचून क्षमा मागितली. ही कथा सांगते अहंकार मोडला की भक्ती सुरू होते. दुसरा आहे नंदी. नंदी फक्त बैल नाही, तो विश्वास आणि सेवाभावाचं प्रतीक आहे. महादेवांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणारा हा सर्वात जवळचा भक्त. तिसरे आहेत भृंगी ऋषी. भृंगी ऋषी इतके शुभभक्त होते की ते फक्त शिवालाच मानायचे. पार्वती मातेला वगळून प्रदक्षिणा घालण्याचा त्यांनी हट्ट धरला होता. आणि ही कथा शिकवते भक्तीमध्ये समतोल आवश्यक असतो. चौथ्या स्थानी आहे मार्कंडेय. 16 वर्ष आयुष्य असलेला बालक पण अखंड शिवभक्त. यमराज आले तेव्हा त्याने शिवलिंगाला मिठी मारली. महादेवांनी त्याला अमरत्व दिलं आणि भक्ती मृत्यूवरही विजय मिळवू शकते हे आपण मार्कंडेयच्या रूपाने माहिती करून घेऊ शकतो. 5व्या स्थानी आहेत उपमन्यू ऋषी. लहानपणी दूध मिळत नसल्यामुळे त्यांनी महादेवांची कठोर तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले आणि वरदान दिलं. ही कथा सांगते श्रद्धा आणि संयम चमत्कार घडवू शकतात. 6वे आहेत कन्नप्पा. एक साधा शिकारी ज्याला पूजाविधी माहीत नव्हते, पण जेव्हा शिवलिंगातून रक्त वाहताना दिसलं त्यानं स्वतःचे डोळे अर्पण केले. ही आहे निस्वार्थ भक्तीची सर्वोच्च सीमा. 7व्या स्थानी आहे पार्वती माता. महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वती मातेनं हजारो वर्ष तप केलं. त्यांची कथा शिकवते प्रेम आणि धैर्य यांचं सामर्थ्य. 8व्या स्थानी आहे गणेश. शिवपुत्र गणेश आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारा. ज्ञान आणि भक्ती एकत्र असली की जीवन सुंदर होतं. 9व्या स्थानी आहे बानासूर. असुर राजा असूनही तो शिवाचा प्रचंड भक्त होता. महादेवांनी त्याचं संरक्षण केलं आणि यातून आपल्याला उमगतं महादेव भक्तांमध्ये भेद करत नाहीत. 10व्या स्थानी आहे चंद्रदेव. चंद्राला शाप मिळाल्यावर त्याने शिवाची आराधना केली. महादेवांनी त्याला आपल्या जटांमध्ये स्थान दिलं आणि म्हणूनच शिवाला चंद्रशेखर असंही म्हणतात. मंडळी, या सर्व कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात, महादेवांना मोठेपणा नको, फक्त खरं सच्च मन हवं. या महाशिवरात्रीला मोठी पूजा नसेल केली तरी चालेल कदाचित, पण शांतपणे बसून एकदा म्हणा ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया प्रतिसाद असेल तर कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.